जय हरी. एकादश स्कंद भाग 9. भक्तमंडळी, कापूर खाऊन अग्नी वाढतो खरा, पण कापूर संपला की अग्नी देखील विझून जातो. किंवा केळीला घड येईपर्यंत ती वाढत जाते, पण केळी येऊन पुष्ट झाली की माळी ते झाड आपणच तोडून टाकतो. फळ पिकून त्याचा गंध सुटला की माळी ते घेऊन जातो. अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या कृपेनं यादव प्रबळ झाले खरे, पण तोच श्रीकृष्ण आता त्यांच्या नाशाचा संकल्प करून त्यांचा संहार करण्यास उद्युक्त झाला. द्वारकेमध्ये राहत असताना श्रीकृष्णापाशी पुष्कळ साधू संत राहत असत. जिथे साधू संत राहतात तिथे काळाची सत्ता चालत नाही. अर्थात काळ फिरल्यानं घडणारे अनर्थ देखील तिथे अनुभवाला येत नाहीत. विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ, नारद असे अनेक ज्ञानी पुरुष द्वारकेमध्ये राहिल्यानं तरुण यादव पुत्रांवर बराच नैतिक दाब पडायचा. त्यामुळं दोघांची कुचंबणा व्हायची. यादव पुत्रांच्या भ्रष्ट बुद्धीला पूर्ण वाव मिळून त्यांच्या विनाशाचा काळ लवकर जवळ यावा यासाठी श्रीकृष्णानं सगळ्या भक्तांना द्वारकेतून बाहेर काढलं आणि पिंडारक क्षेत्राला पाठवून दिलं. कालस्वरूप श्रीकृष्णाला यादवांचं भवितव्य आधीच समजून चुकलं होतं. ज्या विहिरीच्या पाण्याचा झरा खारट आहे तिच्यातील पाणी कधीही पिण्यालायक होणार नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या अंतःकरणातील हेतू हा वाईट आहे ती व्यक्ती भगवंताला कधीही प्रिय होत नाही. अहंकार, गर्व, उन्मत्तपणा हा सगळ्यात वाईट हेतू आहे आणि यादवांना त्याचीच बाधा झाली होती. भगवंताला इतर वाईट खपतं, पण अहंकार मात्र चालत नाही. म्हणून शापाचं निमित्त करून यादव विनाश पावले. एकदा सगळे यादव पुत्र मिळून चेंडू खेळत होते. चेंडू ते वरचेवर झेलत एकमेकांना मारत आणि चुकवून पळत. पूर्वी आपण धप्पांकुट्टी हा खेळ खेळत होतो ना, अशा रीतीनं नाना प्रकारच्या मजा ते करत. ती सगळी मुलं पिंडारकास आली. त्यांच्या अंगी श्रीमंतीचा गर्व भरलेला होता. ते मदानं उन्मत्त झाले होते. प्रत्येकाशी ते उद्धटपणाने वागत. त्यांच्या मनात विचार असा आला की इथे भूत भविष्य जाणणारे अनेक त्रिकालदर्शी संत महर्षी जमलेले आहेत. त्यांना वाचासिद्धी असल्यानं त्यांचं बोलणं अगदी खरं ठरतं असं म्हणतात. तर आपण त्यांना आता फसवूया. कारण जी गोष्ट कधीच घडणं शक्य नाही ती ऋषींच्या वचनानं तरी कशी घडून येईल. या विचारांप्रमाणे ऋषींना फसवण्यासाठी त्यांनी एक सोंग तयार केलं. म्हणजे काय केलं तर जांबवतीचा मुलगा सांब रंगाने सावळा खरा, पण नाकी डोळी तरतरीत पाणीदार असल्यानं तो अतिशय नाजूक आणि सुंदर दिसायचा. सगळ्यांनी मिळून त्याला स्त्रीवेश चढवला. स्त्रीवेशानं तो जास्तच मोहक दिसू लागला. शिवाय अभिनय करण्यात तो पट्टाईत. त्यामुळं स्त्रियांचं लाजणं, मुरडणं, नेत्रकटाक्ष फेकणं या शृंगारिक हावभावांमध्ये तो उत्तम प्रकारे असा दाखवत होता. बाकीच्या चावट मुलांनी त्याच्या पोटावर चिरगुट बांधून त्याचं पोट मोठं केलं. त्यामुळं तर तो हुबेहूब एखाद्या गरोदर स्त्रीसारखा दिसायला लागला. डोळ्यात काजळ घातलेला तो गरोदर सांब सख्यांच्या खांद्यावर हात टाकून हंस गतीनं हळूहळू चालताना पोट मुळीच हलू देत नसे. पावलोपावली विश्रांती घेत चालणारी ती सुंदर आणि गरोदर तरुण स्त्री दूरूनच ऋषीमंडळींनी पाहिली आणि त्यांना हसू आलं. कारण ते अंतर्ज्ञानी ना, आणि हे मुलं मात्र त्यांना फसवण्यासाठी निघाले. ते त्यांना आधीच समजलेलं. आता या
ऋषींनी मनामध्येच जाणलं होतं की पुढे काय घडणार. पण आता हे मुलं तितकेच हुशार. यांनी काय केलं की ती जी गरोदर स्त्री होती ना, तिला एका मर्यादेपर्यंत पुढे आणलं आणि काही अंतरावर तिला उभं केलं. आणि ते बरोबरचे वात्रट यदुकुमार पुढे आले, ऋषींना प्रदक्षिणा घातली आणि मोठ्या आदराचा आव आणून त्यांच्या पाया पडले आणि म्हणाले, महाराज, आम्ही आपल्या दर्शनासाठी आलो आहोत. पलीकडे उभी असलेली तरुणी गरोदर असून तिचे दिवस अगदी भरले आहेत. आपल्या वचनावर तिची फार श्रद्धा आहे. तिला पुत्राची इच्छा आहे, पण ती स्वतः विचारायला लाज वाटतेय. म्हणून आपल्याला काय होईल असं ती आमच्याकडून आपल्याला विचारत आहे. त्यांचं कपट ओळखून ऋषी म्हणाले, अरे, या तरुणीच्या पोटी शुद्ध लोखंडाचं मुसळ जन्माला येईल आणि ते तुमच्या कुळाचा काळ होईल. तुम्ही सगळे दुर्दैवी आहात. आता काय करणार? हे शाप वचन ऐकून सगळे यदुकुमार घाबरले. त्यांनी तात्काळ सांबाचं पोट सोडून पाहिलं तर त्यातून लोखंडाचं खरोखरच मुसळ निघालं ना. ते पाहून सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. चिंताक्रांत होऊन ते सगळेजण मुसळ घेऊन घरी आले. द्वारकेमध्ये यादवांची सभा भरली होती. वसुदेव, उग्रसेन, बलराम, अनिरुद्ध सगळे प्रमुख यादव हजर होते. एकटा श्रीकृष्ण मात्र तिथे नव्हता. आता नव्हता नाही, श्रीकृष्ण मुद्दाम तिथे नव्हता. लोखंडाचं मुसळ सभेपुढे ठेवून यदुपुत्रांनी ऋषींनी दिलेल्या शापाची हकीकत सांगितली. ती ऐकून सगळे यादव घाबरले. पुढे काय करावं कुणालाच सुचेना. आणि होणारं ते काही केल्या टळत नाही. शापाची हकीकत श्रीकृष्णाला कळवावी आणि त्या मुसळाचं काय करावं याबद्दल त्याचा सल्ला घ्यावा असं कुणाच्याही मनात त्यावेळी आलं नाही. आणि म्हणूनच म्हणतो ना आपण, विनाशकाले विपरीत बुद्धी. वृद्ध यादवांनी आपल्याच मतांनी विचार चालवला. लोखंडाच्या घणानं त्या मुसळाचं चूर्ण करून ते समुद्रात फेकून द्यावं असं राजा उग्रसेन यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे अंमलात आणलं. त्या मुसळाचा मध्यभाग अतिशयच कठीण होता. काही केल्या त्याचं चूर्ण होईना. तो तसाच समुद्रात फेकून दिला. ते संपूर्ण चूर्ण प्रभास तीर्थाच्या तीरावर लावून लव्हाळ्याच्या रूपानं ते उगवलं. तो मध्यभाग एका माशानं गिळला. एका कोळ्यानं तो मासा पकडला. त्याला चिरल्यावर त्याच्या पोटातून तो लोखंडाचा तुकडा निघाला. कोळ्याला फार आनंद झाला, कारण असं लोखंड ज्याला सापडतं तो भाग्यशाली असतो. त्या लोखंडाचं निशाण बरोबर लागतं, म्हणजे तो लक्षवेधी बाण असतो. म्हणून त्याने असाध्य शिकार देखील साध्य होते. अर्थात त्या कोळ्यानं त्याचा बाण तयार केला. सर्वज्ञ श्रीकृष्णाला कोणीही न सांगता हा संपूर्ण वृत्तांत आपोआप कळला. कसा कळणार नाही? कारण या सगळ्या गोष्टींचा लीलाधर तोच. परंतु आपला संकल्प सिद्धीस गेला हे पाहून कालरूपी श्रीकृष्णाला परमसंतोष झाला. आता पुढच्या अध्यायात ब्रह्मज्ञानाची रसाळ कथा असून तो शुद्ध परमार्थ आहे. नारद आणि वसुदेव यांचा गोड संवाद आणि जनक आणि अर्षभदेव यांची प्रश्नोत्तरं ही ऐकूया. ही ऐकल्यानंतर श्रोत्यांचा जीव आनंदामध्ये अगदी पोहत राहील. या ज्ञानमय, रसाळ आणि आनंददायक निरूपणाकडे आपण पुढच्या भागामध्ये लक्ष देऊया आणि परमार्थाची गोडी अशीच चाखूया. इथे पहिला अध्याय पूर्ण झाला. जय हरी.